भरधाव इनोव्हा कारनं धडक दिल्यानं हेरले इथले 50 वर्षीय अशोक नाभिराज पाटील गंभीर जखमी झाले होते। उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला। हा अपघात कोल्हापूर सांगली महामार्गावर रविवारी रात्री झाला होता। हातकणंगले तालुक्यातील हेरले इथले 50 वर्षीय अशोक नाभिराज पाटील हे आपल्या मोटरसायकलवरून रविवारी रात्री 11च्या दरम्यान कोल्हापूर सांगली महामार्गावरील हेरले फाट्याजवळ आले होते। त्याचवेळी कोल्हापूरहून सांगलीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव इनोव्हा कारनं त्यांना जोराची धडक दिली। या अपघातात अशोक पाटील रस्त्यावर आपटले। त्यानंतर इनोव्हा कारनं हॉटेल कोल्हापुरीच्या दारात पार्किंग केलेल्या आणखी एका मोटरसायकलला जोराची धडक दिली। सुदैवानं त्या ठिकाणी माणसं नव्हती। दरम्यान अशोक पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्राव झाला होता। ग्रामस्थांनी त्यांना कोल्हापुरातील CPR मध्ये दाखल केलं, पण उपचार सुरू असताना आज पहाटे अशोक पाटील यांचा मृत्यू झाला। अशोक पाटील यांच्या पश्चात भाऊ आणि भाऊजाई असा परिवार आहे। दरम्यान ती इनोव्हा कार सांगली जिल्ह्यातील कर्नाळ गावची असून कार चालक आशिष सुरेश पाटील हा खासदार विशाल पाटील यांचा नातेवाईक आहे। त्यामुळे हातकणंगले पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली। हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्यानं नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होतोय।